मंडळी, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा पेपर फुटी, पुन्हा लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान. पण यामागचं खरं कारण नेमकं काय? टी परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही असा गंभीर आरोप का केला? आणि त्यांच्या या पोस्टमुळे राज्याच्या परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह का निर्माण झालं? मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण घडामोडी मागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग या सर्व प्रकरणाकडे आपण मुद्देसूद पाहूया, नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, महाराष्ट्रामध्ये सध्या नेमकं हे प्रकरण घडलं कसं? 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. कारण परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याची माहिती समोर आली. या एका निर्णयामुळे राज्यभरातील तब्बल 4,28,000हून अधिक उमेदवारांवर मोठं संकट कोसळलं. अनेक विद्यार्थ्यांनी महिनोमहिने अभ्यास केला होता, अनेकांनी नोकरीतून रजा घेतली होती, तर काही उमेदवार परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचलेही होते. पण अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्यांची सर्व मेहनत वाया गेली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वीच नीट परीक्षेतील अनियमिततेमुळे देशभरात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता TET पेपर फुटी समोर आल्यामुळे महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. मुद्दा क्रमांक 2, सत्यजित तांबे यांनी नेमकं काय म्हटलं? मंडळी, TET पेपर फुटीची घटना समोर आल्यानंतर शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पण अत्यंत कठोर पोस्ट केली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, कधी MPSC, कधी नीट, आता TET विभागातील भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचं मुख्य कारण आहे. त्यांच्या मते प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो, पण त्याहून मोठं नुकसान म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. सतत परीक्षा पुढे ढकलल्याने पेपर फुटी होणं किंवा निकाल उशिरा लागणं यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक नैराश्य निर्माण होतं. अनेक जण आर्थिक अडचणीतून अभ्यास करत असतात, त्यामुळे अशा घटनांचा त्यांच्या संपूर्ण करिअरवर परिणाम होतो, असंही त्यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केलेलं आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 3 पाहू. TET परीक्षा इतर परीक्षांपेक्षा वेगळी काय आहे? सत्यजित तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते TET ही केवळ भरती परीक्षा नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवेत असलेल्या अनेक शिक्षकांनाही TET उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. त्यामुळे केवळ नव्याने शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थीच नव्हे, तर 20 ते 30 वर्षापासून सेवा करणारे शिक्षक देखील ही परीक्षा देत आहेत. अनेक शिक्षक आपल्या नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही रात्रंदिवस अभ्यास करून ही परीक्षा देण्याची तयारी करत होते. कारण परीक्षा पास न झाल्यास त्यांच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेपर फुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचंच नाही, तर हजारो शिक्षकांच्या भवितव्यालाही मोठा धक्का बसल्याचं तांबे यांनी म्हटलेलं आहे. मुद्दा क्रमांक 4 पाहू. व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही या आरोपाचा अर्थ काय? मंडळी, सत्यजित तांबे यांच्या पोस्टमधील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे त्यांनी केलेला हा गंभीर आरोप. त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. त्यांच्यामध्ये आज जग कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचलेलं आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत सुरक्षित परीक्षा प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. मात्र भारतात अजूनही पेपर फुटी, निकालातील गोंधळ आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी कायम आहे. जर सरकारची इच्छाशक्ती असली तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पेपर फुटी रोखणं शक्य आहे. मात्र व्यवस्था सुधारली तर भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि काहींचे हितसंबंध धोक्यात येतील असा आरोप त्यांनी केलेला आहे. मंडळी, आता मुद्दा क्रमांक 5 पाहू. नीट, UGC नीट, MPSC आणि CBSEचा संदर्भ का दिला? सत्यजित तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये केवळ TET पेपर फुटीचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी नीट, UGC नेट, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, MPSCचे निकाल आणि विविध भरती परीक्षांमधील अनियमिततेचाही संदर्भ दिला. त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या परीक्षा वादात सापडतात, पण प्रत्येक वेळी तीच चूक पुन्हा घडते. त्यामुळे समस्या एखाद्या विभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील दोष आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या आयुष्याचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याच भविष्याशी सातत्याने खेळ होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुद्दा क्रमांक 6, विद्यार्थी आणि शिक्षकांवर याचा नेमका काय परिणाम होतो? पेपर फुटीचा परिणाम केवळ परीक्षा रद्द होण्यात मर्यादित राहत नाही. अनेक विद्यार्थी गावाकडून शहरात परीक्षा देण्यासाठी येतात.
प्रवास, राहण्याचा खर्च, अभ्यासासाठी घेतलेली रजा, कोचिंग क्लासेसचा खर्च, अशा अनेक गोष्टींवर त्यांचा पैसा खर्च झालेला असतो. परीक्षा रद्द झाल्यानंतर हा सर्व खर्च वाया जातो. याशिवाय मानसिक तणाव, नैराश्य आणि पुन्हा नव्याने तयारी करण्याची वेळ येते. सेवेत असलेल्या शिक्षकांनी ही नोकरी टिकवण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असल्याने त्यांच्यावरही मोठा मानसिक दबाव निर्माण होतो. त्यामुळे ही समस्या केवळ प्रशासकीय नसून सामाजिक आणि मानसिक असल्याचं चित्र दिसत आहे. मुद्दा क्रमांक 7. विधिमंडळात आधीच सरकारला इशारा दिला होता. सत्यजित तांबे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वीच त्यांनी विधिमंडळात परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवला होता. MPSCचे निकाल वेळेवर लागत नाहीत, परीक्षा कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन घेतल्या जातात, भरती प्रक्रियेत सातत्य नाही आणि पारदर्शकतेचा अभाव आहे. अशा अनेक मुद्द्यांकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. मात्र त्यानंतरही TET पेपर फुटीची घटना घडल्यामुळे त्यांच्या टीकेला आणखी धार आलेली आहे. त्यांच्या मते सरकारने वेळेत ठोस पावलं उचलली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती. मुद्दा क्रमांक 8. आता सरकारसमोर कोणती आव्हानं आहेत? या घटनेनंतर सरकारसमोर 2 मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे TET पेपर फुटीमागील दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणं आणि दुसरं म्हणजे भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून संपूर्ण परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, तंत्रज्ञान आधारित आणि पारदर्शक बनवणं. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक सुरक्षा प्रणाली लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. मुद्दा क्रमांक 9. पुढे काय घडू शकतं? मंडळी, आता या प्रकरणाची चौकशी कोणत्या यंत्रणेकडे सोपवली जाते, दोषींवर कोणती कारवाई होते आणि परीक्षा पुन्हा कधी घेतली जाते याकडे लाखो उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. विरोधी पक्ष, शिक्षक संघटना आणि विद्यार्थी संघटनाने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा विषय राज्याच्या राजकारणातही मोठा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. या संपूर्ण घडामोडीतून मंडळी 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, राज्यात पेपर फुटीची समस्या आता अपवाद राहिलेली नसून वारंवार समोर येणारा गंभीर प्रश्न बनलेली आहे. गोष्ट दुसरी, लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्याची गरज अधिक तीव्र झालेली आहे. आणि गोष्ट तिसरी, सत्यजित तांबे यांनी केलेले आरोप हे त्यांच्या राजकीय भूमिकेचा भाग असले तरी त्यांनी उपस्थित केलेल्या परीक्षा व्यवस्थेतील प्रश्न मात्र व्यापक सार्वजनिक चर्चेचा विषय बनलेले आहे. मंडळी, आता तुम्हीच सांगा, वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमागे केवळ निष्काळजीपणा आहे की व्यवस्थेतील मोठं अपयश? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच ट्रेंडिंग आणि राजकीय घडामोडीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.